नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आज आपण ठाणे महानगरपालिका पदभरती 2025साठी जे की बघा गणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो बघा, या ठिकाणी आज आपण प्रश्नपत्रिका बघा मित्रांनो या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत. बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा महत्त्वाचं म्हणजे काय, तर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो त्यासोबत बघा आपला हा आजचा जो संपूर्ण काही भाग आहे बघा तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके मित्रांनो, बघा आपला हा आजचा बघा भाग जवळपास 8वा आहे. यावरील बघा तुम्ही जर 7 भाग या ठिकाणी अभ्यासला नसेल मित्रांनो, या सर्व भागाची मित्रांनो प्लेलिस्ट बघा या ठिकाणी आपल्या चॅनलवर मित्रांनो आम्ही प्रकाशित केलेली आहे. बघा अवश्य बघा, या ठिकाणी प्लेलिस्टला बघा व्हिजिट करा आणि मित्रांनो बघा मागील या ठिकाणी 7 भाग तुम्ही या ठिकाणी अभ्यासून घ्या. ओके बघा मित्रांनो काय करतो, या 7ही भागाची बघा मित्रांनो जी लिंक आहे बघा मित्रांनो प्लेलिस्टची तुम्हाला मित्रांनो या आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा प्रोव्हाइड करून टाकतो. अवश्य बघा अभ्यासून घ्या. ओके मित्रांनो, बघा महत्त्वाचे काय, तर बघा मित्रांनो TCSचे बघा मित्रांनो जे की मोस्ट बघा मित्रांनो PYQ प्रश्न असतात मित्रांनो बघा आपल्या मित्रांनो या ठिकाणी बघा आपण प्रश्नपत्रिकेमध्ये या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बघा जे की 100% मित्रांनो बघा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. म्हणून मित्रांनो बघा तुम्ही एकही प्रश्न या ठिकाणी मिस करू नका. त्यामुळे बघा मित्रांनो जेवढे काय बघा ठिकाणी प्रश्न असतात एकदा संपूर्ण बघा शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके, तर प्रश्न पहिला बघा, शृंखला आपल्याला पूर्ण करायची आहे. बरं, तर 24चा संबंध 26शी, 26चा 22शी, 22चा 24शी, 24चा 20शी, 20चा 22शी, 22चा 18ची, 18चा प्रश्नचिन्हाशी, तर 6 तर मग पुन्हा प्रश्नचिन्हाचा 16 सोबत. ओके बघा या ठिकाणी मित्रांनो जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते या प्रकारचे मित्रांनो वेगवेगळे मित्रांनो बघा या स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी बघा TCS असो वा IBPS असो या ठिकाणी बघा तुम्हाला मित्रांनो विचारत आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी एक गणित बुद्धिमत्ता म्हणजे मित्रांनो बघा या ठिकाणी एक किचकट भाग आहे मित्रांनो, किचकट भाग आहे. ओके, तर बघा या ठिकाणी नेमकं केलं काय, या ठिकाणी काहीच केलं नाही. बरं, या ठिकाणी फक्त मित्रांनो फक्त आणि फक्त या ठिकाणी 2 या अंकाचा मित्रांनो या ठिकाणी खेळ खेळण्यात आलेला आहे. तो जर तुम्हाला या ठिकाणी खेळ समजला तर बघा प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हाला एकदम या ठिकाणी बघा सेकंदामध्ये काढता येतो. ओके, तर केलं का बघा फक्त आणि फक्त समजून घ्या, मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, या ठिकाणी तर बघा काही केलं नाही बघा या ठिकाणी मित्रांनो फक्त आणि फक्त समजा तुम्ही आता. ओके बघा आता काय केलं, या 24 मित्रांनो बघा 24मधून काय केलं बघा, हे मित्रांनो बघा या 24मधून 2 मायनस केलं, उरलं किती 22. मग पुन्हा काय केलं, या 22मधून मित्रांनो बघा 2 मायनस केलं, उरलं किती 20. ओके, मग बघा या 20मधून 2 मायनस केलं, उरलं किती बघा 18. मग मित्रांनो या 18मधून 2 मायनस केलं, उरलं किती 16. ओके, आता याच प्रकारे वरी देखील मित्रांनो आहे. पुन्हा 26मधून मित्रांनो बघा 2 मायनस केलं 24 उरले, या 24मधून 2 मायनस केलं 22 उरले. 22मधून जर मित्रांनो बघा आता 2 जर आपण मायनस केलं या ठिकाणी बघा तर उरतात किती बघा जी की 20. बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जी की क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर असणार आहे बघा जी की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं. ओके मित्रांनो, बघा गणित व बुद्धिमत्ता मित्रांनो बघा हा या ठिकाणी एक सर्वात बघा किचकट भाग आहे मित्रांनो, म्हणून सबस्क्राईब करून ठेवा. कारण बघा मित्रांनो हा किचकट भाग बघा आम्ही तुम्हाला या ठिकाणी बघा मित्रांनो एकदम सोप्या ट्रिकनुसार बघा मित्रांनो या ठिकाणी सोडवून दाखवत असतो. म्हणून बघा मित्रांनो अवश्य बघा सबस्क्राईब मात्र या ठिकाणी बघा आपल्या चॅनलला आत्ताच करून घ्या. कारण मित्रांनो बघा यूट्यूबवरचं मित्रांनो बघा या ठिकाणी आपलं एकमेव आतापर्यंतचं चॅनल आहे की मित्रांनो बघा या ठिकाणी आपला चॅनल मित्रांनो बघा जे की मित्रांनो कोणतीही पदभरती असो मित्रांनो त्या पदभरतीसाठी जे की मित्रांनो कोणता विषय अवघड असतो तर गणित बुद्धिमत्ता मित्रांनो आपण या ठिकाणी गणित बुद्धिमत्ताच्या ठिकाणी बघा शिकवत असतो. ओके, GK वगैरे मित्रांनो बघा असे बघा मित्रांनो GK जे क्लास वगैरे बघा थोडंसं कमी प्रमाणामध्ये मित्रांनो चालतात बघा या ठिकाणी आपल्या मित्रांनो या चॅनलवर. ओके, तर बघा अवश्य सबस्क्राईब करून घ्या. यासोबत बघा आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो ती म्हणजे काय, तर बघा मित्रांनो आपल्या या महानगरपालिकेच्या भरतीसाठी ओके जवळपास बघा या ठिकाणी 5000 प्लस मित्रांनो या ठिकाणी प्रश्नांचा आपण महाठोकळा बघा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे बघा महाठोकळा. ओके मित्रांनो, या महाठोकळ्यामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला आत्तापर्यंत मित्रांनो बघा जेवढे काही बघा TCS मित्रांनो बघा विचारले मित्रांनो बघा सर्व काही प्रश्न मित्रांनो बघा TCSचे बघा PYQ मित्रांनो बघा आपल्या या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. बघा अवश्य आपला महाठोकळा खरेदी करा. तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला भेटणार का आहे ते सांगतो. ओके, तर बघा GK GS भेटतं बघा पहिलं तर तुम्हाला या ठिकाणी GK GS भेटतं. ओके, त्याच्या बाद बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मराठी ग्रामरचे मित्रांनो बघा जेवढे काय बघा TCSनं आतापर्यंत मित्रांनो विचारले PYQ प्रश्न मित्रांनो ते सर्व काही तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील. ओके, यासोबत प्लसमध्ये मित्रांनो वर्षामधले 10 महिन्याचे टोटल जेवढे काय मित्रांनो बघा दिनविशेष मित्रांनो बघा
हे सर्व काय बघा मित्रांनो तुम्हाला दिनविशेष या ठिकाणी अभ्यासाला मिळतात. कारण मित्रांनो बघा दिनविशेषवर मित्रांनो बघा एक प्रश्न या ठिकाणी बघा साधारणपणे विचारला जातो, म्हणून मित्रांनो दिनविशेष या ठिकाणी देऊन टाकतो. प्लस यामध्ये बघा 2000 मित्रांनो बघा 25 वर्षामधले जेवढे काय बघा चालू घडामोडीवर मित्रांनो बघा प्रश्न संच या ठिकाणी तयार होतील, त्या सर्व मित्रांनो बघा आम्ही तुम्हाला या ठिकाणी आपल्या महाटोकळ्यामध्ये देऊन टाकणार आहोत. म्हणून बघा अवश्य या ठिकाणी मित्रांनो बघा आपला हा महाटोकळा बाय करा. बाय करण्यासाठी बघा या ठिकाणी आपला नंबर देतो, कॉन्टॅक्ट नंबर बघा 7414 939307 मित्रांनो बघा हा आपला या ठिकाणी क्रमांक आहे. या क्रमांकावर मित्रांनो फक्त आणि फक्त गरीबाला परवडेल आणि श्रीमंताला आवडेल या स्वरूपाची मित्रांनो 150 रुपये पे करा. पे करील बघा स्क्रीनशॉट मित्रांनो तुम्ही आपल्या नंबरच्या ठिकाणी व्हॉट्सअपवर टाकू नका. अवघ्या बघा 2 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा महाटोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. ओके अवश्य बाय करा मित्रांनो. TCSचे मोस्ट PYQ प्रश्न असतात बघा मित्रांनो, जे की 100% बघा परीक्षेमध्ये मित्रांनो विचारलं जातील मित्रांनो. 100% बघा तुमचा रिझल्ट आपल्या मित्रांनो या महाटोकळ्यामध्येच तुम्हाला मित्रांनो आपल्या महाटोकळ्यामुळे या ठिकाणी येणार आहे. म्हणून बघा अवश्य बघा वेळ करू नका आणि लगेच आपला हा महाटोकळा बाय करून घ्या. ओके प्रश्न क्रमांक दुसरा बघा कशा स्वरूपाचा आहे तर काय म्हणतो, एका मित्रांनो बघा वर्तुळाची त्रिज्या बघा ही 21 सेमी आहे. तर बघा मित्रांनो त्याच्या परिघाच्या बरोबर असलेल्या परिमितीचा समभुज त्रिकोण आहे, तर त्याच्या मित्रांनो एका बाजूची लांबी किती असेल, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. थोडंसं बघा ठावपेच घेतो मित्रांनो, याच्यावर तुम्हाला प्रश्नाचं योग्य आन्सर काढून दाखवतो. ओके काय म्हणलं आहे, एक मित्रांनो बघा वर्तुळ आहे, या वर्तुळाची त्रिज्या किती तर 21 सेमी आहे, त्याच्या परिघाच्या बरोबर असलेल्या परिमितीचा समभुज त्रिकोण आहे मित्रांनो बघा. ओके मग ह्या त्रिकोण मित्रांनो बघा आहे, तर त्याच्या मित्रांनो एका बाजूची लांबी या ठिकाणी किती असेल या प्रकारचा प्रश्न आहे ना. काही करू नका मित्रांनो बघा, या ठिकाणी तुम्ही काय करा, पहिलं या वर्तुळाचे मित्रांनो बघा तुम्ही काय करायचं तर या ठिकाणी परिघ काढून घ्या. ओके या ठिकाणी बघा पहिला आपण काय करू, वर्तुळाचा परिघ काढू. ओके या ठिकाणी आपण पहिलं वर्तुळाचा परिघ घेतो. ओके या ठिकाणी बघा. ओके या प्रकारे आता मित्रांनो बघा या ठिकाणी वर्तुळाचा परिघ काढण्याचं सूत्र काय तर लक्षात असू दे बघा, एकदम सोपं आहे बघा. 2 पाय r मित्रांनो बघा हा या ठिकाणी वर्तुळाचं परिघ काढण्याचं बघा सूत्र आहे मित्रांनो बघा, जे की तुम्ही या ठिकाणी पाठांतर करून घ्या. ओके आता काय मित्रांनो बघा सरळ 2 ला 2. ओके या ठिकाणी पायची किंमत बघा आपल्याला सूत्रानुसार लक्षात ठेवावी लागते. तर पायची किंमत आहे बघा मित्रांनो ती म्हणजे 22/7. ओके आणि गुणाकारात मित्रांनो बघा r, हे r म्हणजे त्रिज्या. ओके त्रिज्या म्हणजे काय तर हे 21. ओके मग हे 21 घ्या. ओके जसे असतं तसं आता 7 एके 7, 7 त्रिक 21, 22 दोन्ही 44 गुणाकारात 3. ओके जसे असतं तसं आता 3 चोक 12, 12ला 2, परत हातच्या आला 1, पुन्हा 3 चोक 12, 12 मित्रांनो एक हाताचा 1 म्हणजे की बघा किती 132 या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे मित्रांनो. आता काय करा, या 132ला मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला फक्त त्रिकोण आहे मित्रांनो, त्या बघा त्रिकोणाच्या फक्त एका बाजूची या ठिकाणी आपल्याला लांबी काढायची आहे. म्हणून मित्रांनो या ठिकाणी 3 याला डिवाईड मित्रांनो भागण्याचं कार्य मित्रांनो बघा 3 म्हणजे काय तर बघा या ठिकाणी मित्रांनो बघा त्रिकोणाला 3 कोण असतात, म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी आपण 132ला आलेल्या परिघाला 3 भागत आहोत. ओके आता सरळ सरळ बघा 3 चोक 12 पुन्हा 1 उरलं, 3 चोक 12 म्हणजे किती बघा जवळपास 44 सेमी मित्रांनो बघा या ठिकाणी एका बघा त्रिकोणाच्या मित्रांनो बघा या ठिकाणी भागाची मित्रांनो या ठिकाणी भाग असणार आहे बघा किती तर 44 सेमी बघा, जे की क्रमांक बघा क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे बघा. ओके मित्रांनो बघा काय करा बघा, हे सर्व काय मित्रांनो प्रश्न असेल तुम्ही या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या. आणि मित्रांनो बघा नोट डाऊन करून घ्या मित्रांनो बघा सर्व काय प्रश्नाचं मित्रांनो तुम्ही बघा जास्तीत जास्त या ठिकाणी बघा सराव मात्र करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत चला. ओके कारण मित्रांनो बघा या ठिकाणी आपण तुम्हाला जे देणार त्याच्या ठिकाणी बघा परीक्षेमध्ये येणार, म्हणून बघा एकही प्रश्न तुम्ही मिस करू नका बघा. सर्व काय प्रश्न मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत बघा TCSच्या या ठिकाणी बघा PYQ प्रश्न आहेत. म्हणून मित्रांनो बघा सर्व भाग मित्रांनो शेवटपर्यंत तुम्ही अभ्यासून घ्या. आणि मित्रांनो बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काय तर लाईक देखील करून घ्या मित्रांनो बघा, कारण आमच्यासारख्या एका व्हिडिओ क्रिएटरला एक व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो बघा या ठिकाणी जास्तीत जास्त बघा मित्रांनो या ठिकाणी आम्हाला मेहनत बघा मित्रांनो या ठिकाणी घ्यावी लागते. म्हणून बघा मित्रांनो शक्यतो बघा तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आवडत असेल तर बघा लाईक मात्र या ठिकाणी अवश्य बघा आपल्या मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओला करत चला. ओके पुढे बघा पुढचा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे तर बघा तिसरा काय म्हणतो तर आर्मीचा संबंध जर जनरलशी असेल तर नौसेनेचा संबंध कशाशी, म्हणजे बघा नौसेनेचा मित्रांनो संबंध या ठिकाणी कशासोबत बघा मित्रांनो या ठिकाणी एक जर आपण सामान्यपणे विचार केला तर मित्रांनो बघा या ठिकाणी आर्मीचा प्रमुख या ठिकाणी बघा जनरल असतो, तर नौसेनेचा मित्रांनो बघा या ठिकाणी प्रमुख हा कोण असतो तर बघा जो की ॲडमिरल मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे
बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके मित्रांनो, बघा काय करा, अशा प्रकारचे वेगळा तुम्हाला सांगतो बघा. सहसंबंध ओळखा, संबंध ओळखा. ओके, सहसंबंध किंवा विसंगत पद बघा मित्रांनो, विसंगत पद मित्रांनो बघा या प्रकारचे मित्रांनो बघा सर्व प्रश्न तुम्ही या ठिकाणी बघा या ठिकाणी पाठांतर करा. कारण मित्रांनो बघा या प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न असंच बघा परीक्षेमध्ये मित्रांनो जास्तीत जास्त पाहायला मिळतात. आणि मित्रांनो यासोबत एक सांगतो गोष्ट, ती म्हणजे काय, थोडंसं अवघड वाटलं परंतु मित्रांनो तुम्ही पाठांतर या ठिकाणी करून घ्या. कारण सांगतो या ठिकाणी बघा जवळपास 1 ते बघा 30पर्यंतचे सर्व काही पाढे तुम्ही या ठिकाणी पाठांतर करा. आणि बघा 1 ते मित्रांनो बघा 100पर्यंतचे सर्व काही बघा वर्गमूळ आणि घनमूळ मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघा वर्ग आणि घनसंख्या पाठांतर करून घ्या मित्रांनो. कारण बघा तुम्हाला कितीचा बी या ठिकाणी बघा तुम्हाला 90चा घन किंवा वर्ग या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, 92चा विचारला जाऊ शकतो, 93चा विचारला जाऊ शकतो. पुन्हा तुम्ही काय करता, घन विचारलं 93 गुणाकारात 93 गुणाकारात 93 किंवा 92 गुणाकारात जर 92 करतो मला जवळपास बघा तुमचे अशा ठिकाणी जवळपास एक 30 तरी सेकंद वाया जातात मित्रांनो. हे आपले 30 सेकंद वाया जाऊ नये यासाठी बघा तुम्ही 28 बघा मित्रांनो हे काही करा. परंतु हे बघा सर्व काय बघा घनसंख्या आणि वर्गसंख्या बघा पाठांतर मात्र एक बघा या ठिकाणी तुम्ही करून घ्या. ओके, बघा पुढचा बघा चौथा. तर काय म्हणतो, घड्याळामध्ये 2 वाजून बघा 15 मिनिटे झाल्यास मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा बघा मित्रांनो कोन तयार होईल, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा थोडंसं मित्रांनो या ठिकाणी बघा केलं तर सूत्र पाठांतर करायची गरज आहे. बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मी सूत्र सांगतो बरं. ओके, तर सूत्र काय आहे बघा या ठिकाणी मित्रांनो सूत्र बरोबर घेतो. ओके, सूत्र बरोबर हे 30. ओके, 30 H म्हणजे आवर बघा मायनस 11/2 आणि बघा एम म्हणजे मित्रांनो मिनिट आहेत बरं, लक्षामध्ये असू द्या बरं. एम म्हणजे मिनिटे. बघा मित्रांनो वहीच्या बघा मित्रांनो पहिल्या किंवा शेवटच्या पानावर लिहून घ्या. आणि बघा मित्रांनो हा या ठिकाणी सूत्र तुम्ही पाठांतर जर केलं नसेल तर या प्रश्नाचं तुम्हाला योग्य आन्सर सोडवताच येणार नाही. म्हणून बघा पाठांतर तर कराच. ओके, काय म्हणतो, पाठांतर कराच. ओके, आता काय करा बघा सरळ आता याच्यामध्ये भरा किमती. आता बरोबर हे 30ला 30 H म्हणजे मित्रांनो बघा आवर गुणाकारात आवर किती बघा 2, हे 2 पुन्हा मायनस 11/2 मग गुणाकारात बघा एम म्हणजे किती मिनिटे. ओके, मिनिटे एम म्हणजे मिनिटे किती 15 या ठिकाणी आपण घेतल्या. ओके, आता 30 दोन्ही 60 मग पुन्हा मायनस या ठिकाणी आता 15 जर आपण गुणाकारात 11 केलं येतं किती, आता बघा 15 1 15. ओके, या ठिकाणी घेतो बघा साईडला 15 1 15ला 5 हातच्याला 1 नंतर 15 1 15 हातच्याचं 1 16 म्हणजे किती बघा 165 या ठिकाणी भेटलं. छेदामध्ये हे 2 आहे आपल्याला. आता बघा ब्याटी 16ला 8 आलं मग पुन्हा 2 दोन्ही 4 मग पुन्हा पॉईंट द्या या ठिकाणी 1 उरलं 0 वाढवून घ्या 2 पंचे 10 म्हणजे किती बघा 82.5 या ठिकाणी बघा आपल्याला भेटलेलं आहे. आता बघा मित्रांनो या ठिकाणी आता आपल्या 0.5मुळे या ठिकाणी आता आपल्याला मायनस करायला थोडंसं अवघड जाते. ओके, थोडंसं अवघड जाते परंतु काही करू नका. बघा मित्रांनो सरळ आता हे 82 घ्या सरळ बघा, हे 82 जर आपण या 82तून जर 60 मायनस केले 2ला 2 आणि 8तून जर 6 गेले उरले किती बघा 2 म्हणजे जवळपास मायनस बघा 22.5 या ठिकाणी आपला प्रश्नाचं ओके या ठिकाणी आन्सर भेटलं. परंतु या ठिकाणी आता तुम्हाला एक प्रश्न पडतो, या ठिकाणी आता मोठी संख्येचं चिन्ह याच्यासमोर येईल या प्रकारचा प्रश्न पडू शकतो. आणि बघा मित्रांनो या -22.5 या प्रकारचं देखील तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी एक पर्याय असतो. या ठिकाणी बघा आपल्याला पर्याय आम्ही या ठिकाणी घेतला नाही, परंतु बघा अशा प्रकारचं तुम्हाला परीक्षेमध्ये पर्याय दिसला आणि जर तुम्ही याला टिक केलं हा प्रश्नाचं योग्य आन्सर आहे म्हणून तर बघा तुमचं मित्रांनो या ठिकाणी बघा प्रश्नाचं आन्सर चुकतं. कारण कसं काय तर फक्त आणि फक्त या मायनसमुळं चुकतं. ओके, अशा प्रकारच्या प्रश्नाच्या चिन्हाच्या मित्रांनो बघा प्रश्नाच्या जागी तुम्हाला बघा किती जरी उत्तर बघा मायनसमध्ये आलं तर मित्रांनो सरळ मायनस कट करा आणि समोरचं मित्रांनो बघा 22.5 तसं घ्या. मित्रांनो या ठिकाणी बघा फक्त आणि फक्त 22.5 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी -22.5 या ठिकाणी जर केलं चुकते, परंतु मित्रांनो फक्त आणि फक्त जर हे मायनस कॅन्सल करून 22.5 केलं तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर असतं. ओके, बघा जी की क्रमांक बघा ड मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा मित्रांनो बरेचसे गणित असे आहेत मित्रांनो बघा त्या गणित करताना मित्रांनो बघा या ठिकाणी मोठ्या चिन्हाच्या अगोदर बघा या ठिकाणी मायनसचं चिन्ह लावावं लागतं. तर काही गणिताच्या मित्रांनो बघा अगोदर या ठिकाणी मायनसचं चिन्ह या ठिकाणी बघा हटवावं देखील लागतं.
थोडंसं बघा तुम्ही लक्षामध्ये असू द्या किंवा आजूबाजूनं बघा माहिती काढून घ्या, म्हणजे तुम्हाला मित्रांनो बघा अशा प्रकारचे सर्व काही प्रश्न या ठिकाणी सोडवायला मित्रांनो कसलाही प्रकारची अडचण वगैरे होणार नाही. ओके. आणि बघा मित्रांनो कोणत्याही जर प्रश्नाचे संबंधित तुम्हाला कसलाही प्रकारचा डाऊट असेल, बघा मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये बघा तुम्ही कमेंटमध्ये एक बार फक्त कमेंट करून टाका मित्रांनो. आम्ही बघा मित्रांनो या कमेंटचं बघा या ठिकाणी अवश्य निराकरण बघा मित्रांनो आन्सर या ठिकाणी बघा तुम्हाला मित्रांनो बघा देण्याचा मित्रांनो या ठिकाणी प्रयत्न करत असतो. ओके. म्हणून बघा मित्रांनो काही जरी डाऊट शंका मित्रांनो काही बी असलं तुम्हाला बेशक कमेंटमध्ये कमेंट मित्रांनो करून टाका. ओके. बघा मित्रांनो बघा अवघ्या 5 मिनिटाच्या आत मित्रांनो बघा आम्ही तुम्हाला या ठिकाणी त्याचं आन्सर बघा या ठिकाणी मित्रांनो बघा तुमच्या कमेंटच्या खाली बघा मित्रांनो कमेंट करून टाकू. ओके. काळजी करू नका. पुढे 5वा प्रश्न बघा कशा स्वरूपाचा आहे. तर बघा मित्रांनो काय म्हणतो, तर वंदना ही बघा संजयची पत्नी व सुधीरची बहीण आहे, तर नारायण हे सुधीरचे वडील आहेत. तर बघा नारायण हे मित्रांनो बघा संजयचे कोण. बघा मित्रांनो जर सोडवायचंच म्हणलं तर बघा जर तुम्ही थोडंसं जर या ठिकाणी बुद्धिमान असाल म्हणतो, तर बुद्धिमान जर या ठिकाणी बघा एखादा विद्यार्थी असेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी बघताच त्याला या प्रश्नाचं योग्य आन्सर म्हणजे या ठिकाणी बघा समजून जाईल की बघा मित्रांनो काय, तर कशाप्रकारे या ठिकाणी बघा प्रश्नाचं योग्य आन्सर आपण कशाप्रकारे बघा तुम्हाला मी काढून दाखवतो. ओके. तर बघा फक्त आणि मित्रांनो या ठिकाणी बघा आणि लक्षामध्ये असू द्या बघा या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्नाचं योग्य आन्सर आपण कशा रीतीने बघा एकदम सोप्या ट्रिकनुसार मित्रांनो एक काढू शकतो. ओके. तर काय म्हणतो, वंदना ही मित्रांनो बघा संजयची पत्नी आहे मित्रांनो, म्हणून काय करू आपण या ठिकाणी बघा पहिलं संजय घेऊ. ओके. संजय बघा मित्रांनो या ठिकाणी संजयची पत्नी कोण, तर वंदना. या ठिकाणी खाली बघा वंदना घेतो. ओके. मग पुन्हा बघा याच्या बाद मित्रांनो वंदना ही संजयची पत्नी व सुधीरची बहीण आहे. मग मित्रांनो बघा या ठिकाणी सुधीरची या ठिकाणी बघा बहीण आहे. ओके. तर मित्रांनो बघा पुन्हा या ठिकाणी व नारायण मित्रांनो बघा सुधीरचे वडील आहेत. तर बघा मित्रांनो नारायण हे संजयचे कोण. ओके. आता मित्रांनो बघा नारायण हे या ठिकाणी बघा सुधीरचे मित्रांनो बघा या ठिकाणी कोण, तर बघा मित्रांनो या ठिकाणी सुधीर या ठिकाणी घ्यायचं चुकलं बरं, बहीण लिहिलो. ओके. सुधीर. मग आणि मित्रांनो सुधीरचे वडील कोण या ठिकाणी बघा नारायण आहेत. ओके. तर आता बघा मित्रांनो नारायण हे या ठिकाणी संजयचे कोण, तर बघा मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या बघा पत्नीच्या मित्रांनो पत्नीच्या भावाचे वडील मित्रांनो आपले कोण लागतात, तर मित्रांनो बघा जे की सासरे बघा मित्रांनो या ठिकाणी आपले लागतात. म्हणजे कोण, तर मित्रांनो बघा या ठिकाणी संजयचे मित्रांनो बघा या ठिकाणी नारायण कोण आहेत, तर बघा जे की सासरे बघा जे की क्रमांक बघा क मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे बघा. ओके. एकदम मित्रांनो बघा तुम्ही जर या प्रश्नाचं योग्य आन्सर काढतो म्हणलं बघा अगदी मित्रांनो बघा चटकीपट मित्रांनो बघा या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर बघा तुम्ही काढू शकता. ओके. फक्त आणि फक्त तुम्ही काय करा, निरंतर मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी बघा अभ्यास मात्र मित्रांनो जवळपास कमीत कमी 4 जर तास तुम्ही या ठिकाणी दिवसातून दिला तर 100% मित्रांनो बघा मी अशी हमी भरून देतो की बघा 100% तुमचे मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही ज्या कोणत्या पोस्टसाठी बघा या ठिकाणी अप्लाय केलं असेल ती बघा 100% पोस्ट मित्रांनो बघा या ठिकाणी तुमची निघून जाईल बघा मी अशी बघा या ठिकाणी हमी बघा तुम्हाला भरून देतो. ओके. तर बघा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी फक्त आणि फक्त संघर्ष करत राहा मित्रांनो बघा तुम्ही काय या ठिकाणी जर बघा तुम्ही फक्त आणि फक्त मित्रांनो बघा तुम्हाला कमी काय सांगतो, जर तुम्ही मित्रांनो बघा जर तुमची जर मेहनत करणं जर आदत बनली तर मित्रांनो बघा तुमची जी मित्रांनो बघा या ठिकाणी स्वप्न आहे मित्रांनो बघा या ठिकाणी बघा एक प्रकारचं मुकद्दर बनते. या प्रकारचे मित्रांनो बघा या ठिकाणी एक कहाणी म्हणजे काय मित्रांनो एक कहावत आहे मित्रांनो जी की लक्षामध्ये असू द्या बघा तुमच्या. ओके मित्रांनो. त्यामुळे काय करा तुम्ही फक्त आणि फक्त या ठिकाणी मेहनत करा मित्रांनो बघा तुम्हाला मित्रांनो एक दिवस असा येणार की मित्रांनो बघा तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला बघा या ठिकाणी नक्कीच मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी भेटणार. ओके मित्रांनो. नक्कीच या ठिकाणी बघा तुमच्या मेहनतीचं फळ बघा तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी भेटणार. म्हणून मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्ही या ठिकाणी कसल्याही प्रकारची काळजी वगैरे करू नका. मनामध्ये बघा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी कसल्याही प्रकारची चिंता काळजी करू नका. 100% मित्रांनो बघा तुमचा या ठिकाणी निकाल लागणार म्हणजे लागणारच. फक्त आणि फक्त मित्रांनो तुमचा या ठिकाणी तुमचा मित्रांनो फक्त आणि फक्त तुमच्या अभ्यासावर मित्रांनो बघा ठिकाणी काय तर बघा 100% मित्रांनो या ठिकाणी काय कन्सल्टेशन मित्रांनो असणं या ठिकाणी आवश्यक आहे आणि स्वतःवर भरोसा असणं देखील मित्रांनो या ठिकाणी आवश्यक आहे. ओके मित्रांनो. मी काय म्हणतो जर तुमच्यामध्ये जर संयम नसेल तर मित्रांनो तुम्ही आत्ताच बघा या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणं मित्रांनो सोडून टाका. ओके. स्पर्धा परीक्षेची मित्रांनो तयारी करणं तुम्ही सोडून टाका जर तुमच्यामध्ये या ठिकाणी संयम नसेलच तर. ओके मित्रांनो बघा म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला बघा कोणती जरी या ठिकाणी
स्पर्धा परीक्षा जर क्रॅक करायची असेल तर मित्रांनो बघा त्याच्यासाठी जर सर्वात मोठी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे बघा मित्रांनो या ठिकाणी संयम आहे. ओके, जर संयम नसेल मित्रांनो बघा तुम्ही आताच्या ठिकाणी बघा हा क्षेत्र सोडून नका, दुसरा कोणत्याही क्षेत्रामध्ये बघा तुम्ही रेडी पाऊल ठेवू शकता. ओके, पुढे पुढे बघा 6वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे तर बघा मित्रांनो, एका पार्टीत 20 लोक एकत्र आल्यावर बघा मित्रांनो एका पार्टीत 20 लोक एकत्र आल्यावर प्रत्येकाने एकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, बघा अशा प्रकारचा प्रश्नाचं योग्य आन्सर आपण एकदम चटकीपटमध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी काढू शकतो. तर ते कशा प्रकारे सांगतो. या प्रकारचा प्रश्न तुम्हाला जर विचारण्यात आला परीक्षेत काहीच करायचं नाही, सरळ हे 20 घ्यायचं. आता मित्रांनो बघा या 20मधून सरळ तुम्ही 1 मायनस करा. जर 20मधून 1 मायनस केलं उरलं किती 19. आणि मित्रांनो बघा छेदामध्ये आपण वरी 2 संख्यांचा गुणाकार केलो म्हणून छेदामध्ये घ्या 2. ओके, आता हा एक बे आणि वरी बे पंचे 10. आता जर तुम्ही मित्रांनो 10 गुणाकार जर या ठिकाणी 19 केलं तर मित्रांनो झाले किती बघा 19 10 190. मित्रांनो बघा या ठिकाणी टोटल मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी हस्तांदोलने होतील बघा जी की क्रमांक बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, शेवटचा बघा 7वा प्रश्न मित्रांनो बघा थोडासा हा बघा पहिल्या प्रश्नासारखा मित्रांनो प्रश्न आहे, परंतु थोडासा बघा मित्रांनो इकडे बघा मित्रांनो प्रश्नांचं मित्रांनो जे अंक आहेत मित्रांनो अंकांची अदलाबदल करून थोडंसं तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी बघा आम्ही गोंधळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु मित्रांनो बघा या ठिकाणी भिवू नका. अवश्य बघा मित्रांनो हा जो आपला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हाला भले येत असो किंवा नसो, भलेही चुकलं ना चुकलं, परंतु बघा मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्ही प्रश्नाचं योग्य आन्सर बघा या ठिकाणी बघा कमेंटमध्ये सांगून टाका, म्हणजे मित्रांनो बघा आम्हाला सुद्धा कळून जाईल की तुमचा मॅथ रिझनिंगचा मित्रांनो बघा या ठिकाणी अभ्यास किती टक्के मित्रांनो झालेला आहे आणि किती टक्के बघा मित्रांनो आणखी आम्हाला पुढे या ठिकाणी कवर करून घ्यावा लागेल इतकं स्वरूप बघा मित्रांनो या ठिकाणी आम्हाला समजून जाईल. त्यामुळे मित्रांनो बघा भलेही बघा तुमच्या प्रश्नाचं मित्रांनो या आन्सर चुकू द्या, काहीही हरकत नाही, परंतु मित्रांनो बघा अवश्य मित्रांनो कमेंटमध्ये मित्रांनो याचं आन्सर सांगण्याचा एक अवश्य प्रयत्न करा. आणखीनही मित्रांनो बघा तुम्हाला एवढं सांगून देखील जर तुम्ही आपला हा जर 5000+ प्रश्नांचा महाटोकळा जे की मित्रांनो TCSची PYQ GK मराठी ग्रामर यासोबत दिनविशेष वर्षातले सर्व काय जानेवारी टू डिसेंबर यासोबत 2025 वर्षातले मित्रांनो बघा करंट अफेअर्स मित्रांनो जर तुम्ही या ठिकाणी आपला महाटोकळा खरेदी केला नसेल मित्रांनो अवश्य खरेदी करून घ्या. तर भेटू पुन्हाच्या मित्रांनो अशा एका नवीनशा भागासोबत, तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.